भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील द्वितीय खंड चालू असून द्वितीय खंडातील भाग 5वा आपण पाहत आहोत आणि भाग 5व्यामधील चॅप्टर आहे तो दुसरा आहे, उत्तरावतीच्या ब्राह्मणांना धम्मदीक्षा. तर मंडळी, आज आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील चॅप्टर 2 भाग 5व्यामधील पाहतो आपण. तर त्या अगोदर आपण समर्पण घेऊया. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्स सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश आणि सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवग्गो 14:194. तर आजच्या भागाला आपण लगेच सुरुवात करूया. उत्तरावतीच्या ब्राह्मणांना धम्मदीक्षा. एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती येथे जेतवनात राहत असताना मनुष्य व देव यांच्या कल्याणार्थ आपल्या धम्माची शिकवण देत होते. त्यावेळी पूर्वेच्या बाजूला उत्तरावती नावाच्या प्रदेशात 500 ब्राह्मण राहत होते. अंगाला चिखल वगैरे फासून ऋषी होण्याच्या आकांक्षेने गंगेच्या काठावर राहणाऱ्या एक निर्ग्रथ संन्याशाच्या निवासस्थानी सर्वांनी मिळून जावे असे त्यांनी ठरवले होते. आणि जाता जाता वाळवंटात त्यांना तहान लागली. एक झाड दृष्टीस पडताच जवळपास मनुष्य वस्ती असावी या आशेने ते घाईघाईने तिकडे गेले. परंतु जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा त्यांना मनुष्य वस्तीचे एकही चिन्ह आढळले नाही. अशा परिस्थितीत ते मोठमोठ्याने आक्रोश करू लागले. अकस्मात त्या झाडातून त्यांना तेथे झाडावर राहणाऱ्या समंदाचा आवाज ऐकू आला. त्यांच्या आक्रोशाचे कारण त्याने विचारले आणि ते कारण ऐकल्यावर त्याने त्यांना येथेच खाण्यापिण्यास दिले. पुढे जाण्यास निघण्याची तयारी केल्यावर ब्राह्मणांनी त्या समंधास अशा स्वरूपाचा जन्म त्याला कसा प्राप्त झाला याचा पूर्व इतिहास विचारला. त्यावर त्या वृक्ष संबंधाने सांगितले की ज्यावेळी अनाथपिंडक सुदत्ताने भगवान बुद्धाला जेतवन उद्यान अर्पण केले त्यावेळी तेथे जमलेल्या भिक्खूंच्या सभेत तो गेला असताना तो त्या धम्मावरील प्रवचन रात्रभर ऐकत बसला आणि परत जाताना त्याचा पाण्याचा पेला भरून त्याने तो त्या भिक्खूंना दान दिला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो घरी परत आल्यावर कसला त्रास झाला म्हणून तुम्ही रात्रभर घराबाहेर राहिलात असे त्यांच्या पत्नीने त्याला रागाने विचारले. त्यावर तो म्हणाला, मला कसलाही त्रास झाला नाही, परंतु जेतवनात
भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकण्यासाठी मी गेलो होतो. तेव्हा त्याच्या पत्नीने भगवान बुद्धाला शिव्याशाप देण्यास सुरुवात केली व ती म्हणाले, हा गौतम म्हणजे लोकांची फसवणूक करणारा एक वेडा धर्मोपदेशक आहे इत्यादी अशा प्रकारे काय वाईट वगैरे ती बोलली. तेव्हा तिच्या म्हणण्याला मी विरोध केला नाही. उलट त्या म्हणण्यापुढे मी मान तुकविली म्हणून मी मेल्यावर संबंध झालो. परंतु माझ्या भित्रेपणामुळे मला या झाडावर डांबून ठेवण्यात आले आहे. आणि नंतर त्याने पुढील अर्थाचे श्लोक म्हटले. यज्ञ इत्यादी क्रियाकर्म म्हणजे दुःखाचा उगम होय. यज्ञ इत्यादी क्रियाकर्म म्हणजे दुःखाचा उगम होय. आणि रात्रंदिवस सहन करावे लागणारे ते एक चिंतेचे ओझे होय. दुःखमुक्त होण्यासाठी आणि शरीर धर्माचे निर्मूलन करण्यासाठी मनुष्याने बुद्धाच्या धम्माचे पालन करावे आणि ऋषींनी सांगितलेल्या ऐहिक धर्माच्या नियमातून आपली सुटका करून घ्यावी. हे शब्द ऐकल्यावर ब्राह्मणांनी श्रावस्तीला ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते त्या ठिकाणी जाण्याचे ठरविले. आपल्या भेटीचा उद्देश त्यांनी सांगितल्यावर जगतवंद्य भगवान बुद्ध त्यांना म्हणाले, मनुष्य जरी केसाच्या जटा वाढवून लग्न राहू लागला किंवा शरीरावर त्याने थोडीशी पाने किंवा वल्कले धारण केली, जरी त्याने अंगाला चिखल फासला किंवा ते दगडावर झोपू लागला तरी दुर्विचारातून मुक्त होण्याच्या दृष्टीने त्यांचा काय उपयोग. जो कलह करीत बसत नाही किंवा हत्या करीत नाही किंवा अग्नीच्या साह्याने नाश करीत नाही, ज्याला विजयाची इच्छा नसते, जो सगळ्या जगाविषयी सदिच्छा बाळगतो, त्यांच्या बाबतीत द्वेष किंवा तिरस्काराची भावना निर्माण होण्यास कारण मिळत नाही. आणि पुण्य लाभावे म्हणून भूताखेतांना जो बळी देतो किंवा परलोकी सुखाच्या काळाची अपेक्षा करतो, आणि जो कलह करीत बसत नाही किंवा हत्या करीत नाही किंवा अग्नीच्या साह्याने नाश करीत नाही, ज्याला विजयाची इच्छा नसते, जो सगळ्या जगाविषयी सदिच्छा बाळगतो, त्यांच्या बाबतीत द्वेष किंवा तिरस्काराची भावना निर्माण होण्यास कारण मिळत नाही. पुण्य लाभावे म्हणून भूताखेतांना जो बळी देतो किंवा परलोकी सुखाच्या फळाची अपेक्षा करतो, त्याला मिळणारे सुख हे सत्पुरुषाचा आदर करणाऱ्या माणसाच्या सुखाच्या 1/4 बरोबरी नसते. जो सदाचाराविषयी तत्पर असतो
आणि इतरांचा योग्य तो मान राखतो व वयोवृद्धाविषयी नेहमी आदर बाळगतो, त्याला सौंदर्य, सामर्थ्य, आयुष्य आणि शांती या चार सुखांची प्राप्ती होते. आणि पतीकडून हे ऐकल्यावर त्याची ती पत्नी शांत झाली. अशा प्रकारे आपण उत्तरावतीच्या ब्राह्मणांना धम्मदीक्षा हा चॅप्टर इथं संपलेला आहे. तर मित्रांनो, आज आपण हा जो भाग टाकलेला, याला उशीर झालेला आहे. याचं कारण 2 दिवसापूर्वी आमच्या काकू सुंदराबाई शिवाजी खंडारे यांचं आजाराने निधन झालेलं आहे. त्यामुळं मी आपणाला 2 दिवस झाले, 2 दिवसापूर्वीपासून म्हणजे 10 तारखेपासून व्हिडिओ टाकलेले नाहीत. त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो, सर्वांची क्षमा मागतो. आणि आज आपण आणि उद्याच्या 14 तारखेला त्यांचा अस्थिविसर्जनाचा कार्यक्रम आहे. तरी माझे बौद्ध बांधव सगळे सोयरे यांनी समजून घेणे आणि उद्याच्या अस्थिविसर्जनाच्या कार्यक्रमाला येण्याची कृपा करावी. आणि आपण सर्वांच्या मिळून आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या वतीनं आमच्या काकूला सुंदराबाई शिवाजी खंडारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. आपण शरणत्याग घेऊया आणि त्यांना ही भावपूर्ण आपली श्रद्धांजली राहील. नत्थि मे शरणागतं बुद्धो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलं. नत्थि मे शरणागतं धम्मो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलं. नत्थि मे शरणागतं संघो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलं. साधु साधु साधु. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय. जय संविधान. नमस्कार मित्रांनो, जय भीम. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.